हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपीच्या चॅनलमध्ये। तर उन्हाळी वाळवण सीरीजमधली आज आपली तिसरी रेसिपी आहे आणि ती म्हणजे आपण अगदी सोप्या पद्धतीने आलूची पापड कशी बनवायचे ते बघणार आहोत। तर मी 5 किलोचे आलूचे पापड बनवलेले आहेत। तर चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। खूप इझी रेसिपी आहे, नक्की एकदा करून बघा। तर मी इथे 5 किलो आलू उकडायला ठेवलेले आहे। झाकण ठेवून द्यायचं आहे, अर्धा ते पाऊण तास आलू उकडायला लागतोयच। तर हे बघा, इथे आलू उकडून झालेले आहे। अशी चांगल्या प्रकारे शिजू द्यायची आहे आलू आणि त्यानंतर आलूवरची साल काढून घ्यायची आहे। आणि हो, तुम्ही आत्तापर्यंत मोम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की आता उन्हाळी वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपीज येणार आहे। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा। तर हे बघा, इथे आपले आलूवरची साल काढून झालेले आहे पूर्ण आलूवरचे, आणि आलू किसून घ्यायचे आहे, किसणी घ्यायची आणि आलू किसून घ्यायचे। तर हे बघा, इथे आपले पूर्ण आलू किसून झालेले आहे आणि मी यामध्ये हिरवी मिरची मी मिक्सरमधून बारीक केलेली आहे। फक्त हिरवी मिरचीच आहे, ती हिरवी मिरची टाकायची आहे बारीक करून आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे। तर हे बघा, असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पापड करायला सुरुवात करायची आहे। तर मी एक इथे पॉलिथिन घेतलेली आहे, त्या पॉलिथिनला थोडं तेल लावायचं आहे, जास्त लावायचं नाही आहे, एकचदा तेल लावायचं। नंतर तेल लावायची गरज नाही आहे, कारण की परत तेल लावलं की पापडचा तेलाचा वास येतो। त्यामुळे एकचदा तेल लावायचं आणि पूर्ण पापड करून घ्यायचं। आणि हे बघा, पॉलिथिनवर गोळा ठेवायचा आणि एक प्लेट घ्यायची आणि प्लेटनी ते दाबून घ्यायचं, त्यामुळे पापड गोल होतो। तर या पद्धतीने तुम्ही पापड करा, सोपी पण जाणार आणि गोल पण होणार। तर हे बघा, इथे माझे पूर्ण 5 किलोचे पापड बनवून तयार आहे। मी हे रात्रभर फॅनमध्येच वाळवलेले आहे, फॅनमध्येच वाळवायचे आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे बघा, पूर्ण फॅनमध्ये हे वाळून तयार आहे। त्यानंतर मी या पापडला 2 दिवस ऊन दिलेली आहे। आता सध्या तर कोहडी ऊन आहे, जास्त कडक ऊन नाही आहे। त्यामुळे मी 2 दिवस उन्हात ठेवलेले आहे, जेणेकरून हे पापड चांगल्या प्रकारे वाढतील आणि 12 महिने टिकतील। तर चला आता आपण पापड तळून बघूया। बघा, एकदम कडक तेल होऊ द्यायचं आहे आणि पापड टाकायचं आहे। बघा कसे मस्त पापड फुलत आहेत। जास्त वेळ तेलात पापड ठेवायचा नाही, जास्त वेळ ठेवला तर तो लाल येऊ शकतो। पटकन तेलामधून पापड टाकल्याबरोबर काढून घ्यायचं आहे। तर बघा, किती छान पापड बनलेले आहे। तर तयार आहे आपली उन्हाळी वाळवणाची रेसिपी आलूचे पापड। तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा।